नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चित्रपट व्याख्याते या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मुंजा या मूवीची स्टोरी एक्सप्लेन करणार आहोत. मुंजा ही 2024ची हिंदी लँग्वेजची सुपरनॅचरल कॉमेडी हॉरर मूवी आहे, जिला आदित्य सरपोतदार यांनी डायरेक्ट केलेला आहे. या मूवीमध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज असे कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मुंजा मूवीची सुरुवात 1952 पासून होते, ज्यामध्ये आपण एका गावात एक फेस्टिवल सुरू असताना बघतो, ज्यामध्ये आपण बहीण भावंडांना बघतो. भावाचं नाव गोट्या असतं आणि आपण बघतो की गोट्या खूप रागात असतो, कारण त्याचं त्यापेक्षा 7 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीवर म्हणजेच मुन्नीवर प्रेम असतं आणि तिची एंगेजमेंट दुसऱ्या मुलाशी होते. हे बघून गोट्याला खूप राग येतो. गोट्या मुन्नीचं लग्न त्या दुसऱ्या मुलाशी होऊ नये म्हणून त्या मुलाला उंदीर मारायचं पॉयझन देऊन मारण्याचा प्रयत्न करतो. बट तो मुलगा फॉर्च्युनेटली वाचतो, बट मुन्नीशी लग्न तोडतो. आणि आता गोट्या त्या मुन्नीशी लग्न करू पाहतो, बट त्यापेक्षा इतक्या मोठ्या मुलीशी लग्न करायला घरचे कसे मानतील. आणि सोबतच गोट्या पण लहानच असतो, बट गोट्या काय ऐकायला रेडी नसतो. म्हणून गोट्याची आई गोट्याला छडीने खूप मारते आणि त्याची मुंज करवते. असंच गावात फेस्टिवल सुरू असताना गोट्या त्याच्या छोट्या बहिणीला घेऊन चेतुकवाडीला जातो. तिला बोलतो की तो काला जादू करून मुन्नीशी लग्न करेल. म्हणून मग तो पिंपळाच्या झाडाखाली एक विधी करतो आणि इथे एक ट्विस्ट येतो की गोट्या त्याच्याच बहिणीला मारण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच त्याच्याच बहिणीचा नरबळी देण्याचा प्रयत्न करतो. गोट्याची बहीण स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात गोट्याला धक्का देते आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो. म्हणून मग गोट्याची बहीण घरच्यांना बोलून आणीपर्यंत गोट्या मुन्नी लगीन करून दम तोडतो. गोट्या ब्राह्मण असतो म्हणून त्याची मुंज झालेली असते, बट मुंज झाल्याच्या 10 दिवसाच्या आतच त्याचा मृत्यू होतो. म्हणून त्याचा आत्मा भटकू नये म्हणून त्याच्या चित्याची राख त्याच पिंपळाच्या झाडाखाली गाडतात आणि विधी करून त्या पिंपळाच्या झाडाला धागा बांधतात, जेणेकरून गोट्याची आत्मा परत येऊ नये आणि आलीच तर ती या चेतुकवाडीच्या त्या पिंपळाच्या झाडापर्यंतच सीमित राहावी. तेव्हापासून चेतुकवाडी श्रापित जागा समजल्या जाते. त्यानंतर सीन शिफ्ट होऊन पुण्यामध्ये येतो, जिकडे आपण बिट्टूची मम्मी पम्मी आणि त्याच्या आजीला बघतो. पम्मीचं पुण्यामध्ये एक पार्लर असतं, ज्यात बिट्टू पण तिला हेल्प करतो आणि ॲडव्हान्स कोर्स शिकण्यासाठी फॉरेनला जाऊ इच्छितो. पम्मी या सगळ्यासाठी रेडी नसते, कारण तिला वाटतं की बिट्टू अजून पण छोटाच मुलगा आहे आणि इतक्या लांब, म्हणून ती त्याला पाठवू इच्छित नाही. तर तिचे हस्बंड पण या जगात नसतात आणि म्हणून ती बिट्टूला तिच्यापासून दूर जाऊ देत नाही. बिट्टूची एक बालमैत्रीण असते बेला नावाची. बिट्टूचं तिच्यावर खूप प्रेम असतं, बट तो तिला कधी सांगू शकला नसतो. बेलाचा कुबा नावाचा फॉरेनर बॉयफ्रेंड असतो. बिट्टूचा एक फ्रेंड पण असतो, ज्याचं नाव स्पिलबर्ग असतं आणि तो व्हिडिओ मेकिंगचं काम करतो. आपण बघतो की बिट्टूला चेतुकवाडीचे विजन्स येतात आणि विचित्र आवाज येतात, बिट्टूला या सगळ्याचं रिझन माहिती नसतं. दुसरीकडे आपण बघतो की बेला तिच्या झुंबा क्लासेसच्या ओपनिंगसाठी बिट्टू आणि फॅमिलीला इन्व्हिटेशन देते आणि त्या झुंबा क्लासेसचं नाव असतं कुबेला, म्हणजे कुबा आणि बेला यांचं नाव एकत्रित करून कुबेला, जिकडे कुबा बेलाला प्रपोज करतो आणि हे बघून बिट्टूला खूप दुःख होतं. नेक्स्ट डे बिट्टूला त्याच्या काकाच्या मुलीचा रुकूचा कॉल येतो आणि ती त्याला तिच्या एंगेजमेंटला गावात म्हणजेच कोकणात बोलवते, जिकडे ती चेतुकवाडी पण असते. बट पम्मी यासाठी नाही बोलते, बट आजी आणि बिट्टू खूप कन्व्हिन्स करतात. मग ते तिघंही त्यांच्या गावाला म्हणजेच कोकणात जातात. तिकडे पोचल्यानंतर आपल्याला कळतं की पम्मी आणि बाळूचं जराही पटत नसतं. बाळू हा बिट्टूचा काका असतो आणि त्याचा पापड आणि लोणच्याचा बिझनेस असतो. चेतुकवाडी ही त्यांचीच प्रॉपर्टी असते आणि ते विकण्याच्या नादातच बिट्टूच्या पप्पांची डेथ झाली असते आणि आता बाळू पण ती जागा विकण्याचा प्रयत्नात असतो. बट आजी यासाठी होकार भरत नाही. तेव्हा बाळू मोठ्या भावाच्या डेथसाठी पम्मी आणि बिट्टूलाच कारणीभूत मानतो आणि म्हणून रागात बिट्टू चेतुकवाडीला निघून जातो, ज्याचे विजन्स त्याला आधी येत होते. तिकडे मुंजा बिट्टूवर हमला करतो आणि गाववाल्यांना बिट्टूची स्कूटी त्या समुद्रकिनाऱ्यावर भेटते, म्हणून ते घरच्यांना इन्फॉर्म करतात. बट बाळू तिथं जाण्याच्या नावानेच खूप घाबरतो आणि तो बोलतो, आता पुरती तुम्ही फक्त स्कूटी घेऊन या,
मग बाकीचं नंतर बघूया. यावरून आपल्याला समजतं की बिट्टूला त्याचा काका किती हेट करतो. चेतुकवाडीला जायला कोणीच रेडी नसतं, म्हणून आजी छडी घेऊन बिट्टूला मुंजाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी एकटीच निघते. तिकडे आणखी एक ट्विस्ट येतो. बिट्टूची आजीच मुंजाची ती बहीण असते जिचा बडी गोट्यात देऊ पाहतो. आजी त्या छडीने मुंजावर वार करते. त्या छडीला घाबरून मुंजा बिट्टूला सोडून देतो. ती छडी कदाचित गोट्याच्या आई किंवा भावांची असावी किंवा स्पेशल छडी असावी. मुंजासारख्या ब्रह्मराक्षसला मारण्यासाठी यूज होत असावी, म्हणून मुंजा त्या छडीला घाबरतो आणि बिट्टूला सोडून देतो. बट बिट्टू आणि आजी तिकडून निघत असताना मुंजा बिट्टूला पंजा मारतो आणि कसेबसे आजी आणि बिट्टू तिकडून बाहेर निघतात. तेव्हा आजी बोलते की मी जिवंत असेपर्यंत मुंजा तुझं काही एक वाकडं करू शकत नाही. तेव्हा आपण बघतो की मुंजाने जो पंजा बिट्टूला मारला असतो त्यामधून मुंजा बाहेर येतो. म्हणजे मुंजा त्या पिंपळाच्या झाडापासून मुक्त झालेला असतो आणि आता तो बिट्टूच्या आजीला मारतो. म्हणजे खूप वर्षाआधी जी बडी त्याला द्यायची होती त्याच्या बहिणीची, ती त्याने आज दिली असते. आणि सोबतच गोट्याच्या मनात त्याच्या बहिणीविषयी राग पण असतो, म्हणून तो तिचा जीव घेतो. हे बघून बिट्टू बेहोश होतो आणि त्याला जाग हॉस्पिटलमध्येच येते. तिथं त्याला कळतं की त्याच्या आजीची डेथ झाली आहे. हे बघून त्याला खूप दुःख होतो. आजीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पण बाळूचे टॉन्ट सुरूच असतात. पम्मीला हे सहन होत नाही, म्हणून ती बिट्टूला घेऊन पुण्यासाठी निघते. ते बसमध्ये असतात आणि सूर्यास्त नुकताच झालेला असतो, म्हणून मुंजा परत येतो आणि एका बसमधल्या बाईला चिमटी काढतो आणि त्या बाईला वाटतं की चिमटी बिट्टूनेच घेतली, म्हणून ती त्याला खूप खरीखोटी सुनावते. कारण त्या बाईला मुंजा दिसत नाहीत. मुंजा फक्त त्याच्याच ब्लड लाईनवाल्या रिलेटिव्सला दिसतो आणि इव्हिनिंग नंतरच तो प्रकट होतो. या वर्ष त्या पिंपळाच्या झाडाला बांधून राहिलेला मुंजा आता बिट्टूमुळं फ्री होतो. कारण बिट्टू जेव्हा चेतुकवाडीला जातो तेव्हा मुंजा बिट्टूच्या पाठीवर वार करतो. म्हणजेच त्याने त्याचं झाड बिट्टूला बनवलेलं असतं, म्हणून तो बिट्टूच्या सहाय्यानं कुठं पण आता येऊ जाऊ शकतो. पुण्याला आल्यानंतर पण मुंजा बिट्टूला खूप त्रास देतो आणि सतत मुन्नीला शोध म्हणून बिट्टूच्या मागे लागलेला असतो. बिट्टू या गोष्टी स्पिलबर्गला सांगतो. आता तो पण मुंजाला फील करू शकतो, बट बघू शकत नाही, कारण तो फक्त ब्लड लाईन रिलेटिव्सलाच दिसतो. बिट्टू आणि स्पिलबर्ग दोघं पण मुन्नीच्या शोधात भटकतात. तर असंच बिट्टू रुकूसोबत बोलत असताना रुकूला विचारतो की ती मुन्नीला ओळखते का. तेव्हा रुकू बोलते की ती आजीचीच फ्रेंड होती आणि कदाचित त्यांच्या बॉक्समध्ये मुन्नीचा फोटो असू शकतो, म्हणून रुकू फोटो सेंड करते. आपल्याला समजतं की मुन्नी डिट्टो बेलासारखीच दिसायची. याचा अर्थ असा की बेलाचीच आजी मुन्नी असते, जिच्या घरचे लोक त्यांचं गावातलं घर विकून शहरात शिफ्ट होतात आणि बेलाचे आई वडील USA असतात. हे जेव्हा मुंजाला कळतं तेव्हा तो लगेचच त्यांना बेलाच्या आजीकडे जायला सांगतात आणि बिट्टू पण निमूटपणे यासाठी ऐकतो, कारण मुंजाने असं न केल्यास जसं त्याने आजीला मारलं तसंच तो पम्मीला पण मारण्याची धमकी देतो. म्हणून बिट्टू मुंजाने दिलेल्या सर्व ऑर्डर्स फॉलो करतो. तिकडे पोचल्यानंतर मुंजा बघतो की मुन्नी आता खूप म्हातारी झाली आहे, तर ती जरा पण सुंदर दिसत नाहीत. तेवढ्यात तिकडे बेला येते आणि बिट्टूला बिट्टूच्या लॉसबद्दल म्हणजेच आजीच्या डेथसाठी सॉरी बोलते आणि बिट्टूला सांगते की कुबासोबतच्या लग्नासारख्या मोठ्या कमिटमेंटसाठी ती स्वतः रेडी नाही आहे, कारण तिला इंडिपेंडंट जगायचं आहे आणि कुबा तिला डान्स क्लासेस सोडून त्यासोबत USA जायचं असं बोलतो आणि बेला यासाठी रेडी नसते. तेव्हा मुंजा बेलाला बघतो, जी मुन्नीसारखीच दिसते, म्हणून त्याला आता बेलाशी लग्न करायचं असतं. त्यानंतर मुंजा बिट्टूला पूर्ण प्लॅन सांगतो की बिट्टूला बेलाला चेतुकवाडीला आणावं लागेल आणि तिथं तिचा बळी द्यावा लागेल. हे ऐकून बिट्टू खूप शॉकमध्ये जातो, कारण त्याचं बेलावर खूप प्रेम असतं. बट असं केलं नाही तर मुंजा बिट्टूच्या आईला मारण्याची धमकी देतो. म्हणून मग स्पिलबर्ग बिट्टूला प्रभाकर नावाच्या एका पर्सनकडे घेऊन जातो, जो भूतांना पडून लावतो. बट तो फेक असतो आणि एक ॲक्टर असतो आणि म्हणून तो स्पिलबर्ग आणि बिट्टूला काहीच मदत करू शकत नाही असं बोलून पाठवतो. तेव्हा बिट्टू जेव्हा जात असतो तेव्हा बिट्टूच्या पाठीवर मुंजाचा हँडप्रिंट बघून तो त्यांना हेल्प करायचं मान्य करतो आणि तिथं आपल्याला मुंजाची पूर्ण डिटेल मिळते. म्हणजे जर एखाद्या 10 वर्षातील ब्राह्मण मुलाचं त्याच्या मुंडनाच्या 10 दिवसाआतच डेथ झाली असेल आणि त्याच्या काही जर अतृप्त इच्छा असेल तर त्याचं भूत मुंजा बनतो, म्हणजे ब्रह्मराक्षस बनतो आणि त्याच्या अतृप्त इच्छा पूर्ण करतो.
मोस्टली त्या लग्नासंबंधीच असतात आणि म्हणून त्यांची राख पिंपळाच्या झाडाखालीच गाडतात, कारण हे अतृप्त जीव असतात। यांना त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात। त्या पूर्ण करण्यासाठी ते परत येऊ नये म्हणून त्यांना पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवतात। मुंजा बेसिकली ब्रह्मराक्षसच असतात, ज्यांना संपवला जाऊ शकत नाही, तर फक्त असं बांधून ठेवलं जाऊ शकतं। तेव्हा प्रभाकर सांगतो की मुंजाला पण मारलं जाऊ शकतं। जेव्हा त्याला लग्न करायचं असतं तेव्हा त्याला फिजिकल फॉर्ममध्येच यावं लागतं, म्हणजे तो बकऱ्याच्या फॉर्ममध्ये येतो, मीन्स त्याची स्पिरिट बकऱ्यामध्ये ट्रान्सफर होते। तेव्हा बकऱ्याला मारून आपण मुंजाचा द एंड करू शकतो। तेव्हा प्रभाकर बोलतो की बेलाला त्या ठिकाणी आणण्याचं काम त्यांचं आहे। मग स्पिलबर्ग त्याला प्लॅन सांगतो आणि आपल्याला कळतं की स्पिलबर्ग रुकूला पसंत करत असतो आणि आता तर रुकूची पण एंगेजमेंट अजितच्या डेथमुळं तुटली असते। म्हणून स्पिलबर्ग बोलतो बेलाला बिट्टूच्या गावी शूटच्या बहाण्याने घेऊन जाऊ, त्या विधीसाठी तिकडे रेडी करून मुंजाचा द एंड करूया। मग सगळी लोक बिट्टू, पम्मी, स्पिलबर्ग आणि सगळा शूटिंगचा क्रू बिट्टूच्या गावी जातो। तिकडे ते रुकूच्या घरी राहतात। बाळू त्यांना तिथे राहण्याची परमिशन देत नाही, बट रुकू त्यांना तिकडे राहण्याची परवानगी देते। गावचं घर रुकूच्या नावावर आणि शहरातलं घर बिट्टूच्या नावावर अजयने केलं असतं, म्हणून आता बाळू पण काही करू शकत नाही आणि तिकडे शूट सुरू होतो। तिथं आपल्याला समजतं की बेला तिच्या रिलेशनशिपबद्दल खूप कन्फ्यूज असते आणि तिला कुबाशी ब्रेकअप करायचं असतं, बट कुबा तिथं येऊन तिला सॉरी बोलतो आणि बेला त्याला माफ करून त्याच्याशी पॅचअप करते आणि बिट्टू परत दुखी होतो। कुबा बेलाला किस करणार तेवढ्यातच मुंजा तिथे येतो, कारण इव्हिनिंगचा तो टाईम असतो, म्हणून तो कुबाला आतमध्ये नेऊन जखमी करतो आणि म्हणून त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं। तिकडे डॉक्टर बोलतात की जनावराने त्याचे बॉल्स गुलाबजामुन म्हणून खाल्लेत, बट आपल्याला माहीत असतं की हे काम मुंजाचंच आहे म्हणून। हे ऐकून बेला बेशुद्ध होते, कारण तिला आता कुबामध्ये तिचं काही भविष्य दिसत नाही आणि तिकडे मुंजा परत येतो आणि बिट्टूला तो बेलाला त्या झाडाखाली लग्न करायला आणायला सांगतो आणि मुंजा बिट्टू आणि स्पिलबर्गवर हमला करतो। तेवढ्यात तिथं रुकू पण येते आणि ती पण मुंजाला बघू शकते, कारण ती पण सेम ब्लडलाईनची असते म्हणून। त्यानंतर प्रभाकर सांगतो की मुंजाचा द एंड करण्यासाठी त्याची आत्मा बकऱ्यामध्ये ट्रान्सफर करावी लागेल आणि हे करताना एक स्पेशल चिन्ह बनवावं लागेल आणि हे चिन्ह बिट्टूच्या ब्लडनेच फक्त त्या बकऱ्यावरच बनवावं लागेल आणि चुकूनही हे सगळं करत असताना काही गडबड झाली तर मग मुंजा बाकीच्यांचा द एंड करेल। मग बिट्टू आणि स्पिलबर्ग एक बकरीला आणतात आणि मुंजा पण बिट्टूला सेम प्रभाकरवालीच इन्स्ट्रक्शन देतो आणि पुढचं काहीच सांगत नाही। बिट्टू प्रभाकरने सांगितल्याप्रमाणे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करतो आणि बेलाला दारू पाजून तिकडे आणतो, बट विधी करत असताना गडबड होते। मुंजाची आत्मा आधी तर त्या बकऱ्यामध्ये जाते, बट नंतर सेम चिन्ह बेलावर पण बनल्यामुळं मुंजाची आत्मा बेलामध्ये आणि बेलाची आत्मा बकरीमध्ये ट्रान्सफर होते। बिट्टू कसाबसा त्याचा आणि त्या बकरीचा जीव म्हणजेच बेलाचा जीव वाचून तिकडून निघतो। तिकडे रस्त्यामध्ये बाळू आणि त्याचा फ्रेंड ती बकरी त्यांची समजून तिला खाण्यासाठी तिकडून घेऊन जातात। रुकू आणि बिट्टू बाळूला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, बट बाळू काही ऐकत नाही, म्हणून मग बिट्टू आणि स्पिलबर्ग घरी येऊन पम्मीला भडकवतात की बाळूने असं म्हटलंय की पम्मीमध्ये ती बकरी बाळूकडून आणायची जरा पण हिंमत नाही। हे ऐकून पम्मी रागात येते आणि ती बकरी आणायला बाळूकडे जातच असते, तेव्हा बेलामध्ये असलेला मुंजा त्या सगळ्यांवर हमला करतो आणि मग बिट्टू सगळा प्रकार त्याच्या मम्मी पम्मीला सांगतो आणि या सगळ्या घटनांची माहिती बिट्टूने आधीच प्रभाकरला दिलेली असते आणि म्हणून तो ऐनवेळी येऊन बेला म्हणजेच मुंजाला एका सर्कलमध्ये कैद करतो। स्पिलबर्ग आणि रुकू बेलावर लक्ष ठेवून असतात। तितक्यात स्पिलबर्गला सुसू येते आणि तो सुसू करण्यासाठी जरा दूर जातो। दुसरीकडे प्रभाकर, बिट्टू आणि पम्मी बेला म्हणजे त्या बकरीला आणायला जातात, बट आपल्याला कळतं की बाळूने ती बकरी शिजवून खाल्लेली असते। बट प्रभाकर बोलतो की बेलाची आत्मा आता पण बाळूच्या पोटात असेल आणि म्हणून आता पण आत्म्याचं एक्सचेंज होऊ शकतं, म्हणून बाळूच्या माथ्यावर ते स्पेशल चिन्ह बनवतात। दुसरीकडे आपल्याला कळतं की स्पिलबर्गला ती बकरी जिच्यात बेलाची आत्मा असते ती भेटते आणि तेव्हा रुकू एकटीच बेलाजवळ असते, म्हणजे त्या मुंजाजवळ असते। तेव्हा बेला रडायला लागते
आणि रुकूला वाटतं की बेलाच रडते, म्हणून ती ते सुरक्षा सर्कल तोडून बेलाजवळ जाते आणि मग मुंजा त्याच्या रूपात येतो. हे बघून रुकू खूप घाबरते. आता होतं असं की 3 लोकांवर ते स्पेशल चिन्ह बनलेलं असतं, बेला, बकरी आणि बाळू. आता मुंजा त्या स्पेशल सर्कलमधून फ्री झालेला असतो. तर आता तो बाळूच्या शरीरात प्रवेश करतो आणि बेलाचं शरीर आणि आत्मा परत मिळते आणि बकरीला पण तिचं शरीर आणि आत्मा परत मिळतो. तेव्हा बाळूच्या शरीरात असलेला मुंजा सगळ्यांवर हमला करतो आणि प्रभाकरला पण खूप दूर फेकून देतो आणि बेलाला घेऊन सरळ चेतुकवाडीला जातो. बिट्टू पण त्याचा पाठलाग करत त्या जागेवर येऊन पोचतो जिथं मुंजाने बिट्टूच्या आजीला मारलेलं असतं. आणि तिथं आजीची आत्मा प्रकट होते आणि बिट्टूला बोलते की आता जर बिट्टूला त्याच्या बेलाला वाचवायचं असेल तर असं झुडूक बनून चालणार नाहीत, तर त्याला आता वादळ बनावं लागेल. आणि मग त्या समुद्रामधून एक स्पेशल छडी जिला मुंजा घाबरतो ती बाहेर येते. जणू काय आजीच मुंजाला हरवण्यासाठी बिट्टूची हेल्प करत होती. आणि आता बिट्टू ती छडी घेऊन चेतुकवाडीला जातो आणि त्या छडीने मुंजावर वार करून पिंपळाच्या झाडावर आणि मुंजावर ते स्पेशल चिन्ह बनवतो आणि मुंजाला परत त्या पिंपळाच्या झाडाला बांधतो. आता बाळू पण फ्री झालेला असतो आणि तो तिकडून घाबरून पडून जातो. आता मुंजा त्या पिंपळाच्या झाडामध्ये कैद असतो, म्हणून मुंजा आता त्या झाडाला एक वेपन म्हणून यूज करतो आणि त्या झाडाच्या फांद्यांनी त्या दोघांवर हमला करतो. बट बेला आधी बिट्टू आणि स्पिलबर्गने मुंजाला जाळण्यासाठी आणलेलं तेल मुंजावर टाकते आणि बिट्टू त्याला आग लावतो आणि ते झाड जळायला लागतं आणि बिट्टू आणि बेला तिकडून सुखरूप बाहेर पडतात. म्हणजेच बिट्टूने त्याच्या प्रेमाला वाचवलेलं असतं. सीन 2-3 वीक नंतरचा दाखवला जातो, जिथं बिट्टू आणि बेला पुण्याला आलेले असतात. तेव्हा बेला तिच्या आईवडिलांकडे शिफ्ट होताना दिसते. तिथं बिट्टू येऊन त्याच्या फिलिंग्स बेलाला कन्वे करतो, बट बेला त्याला फ्रेंड झोन करते आणि बिट्टू पण तिला जाऊ देतो. यावरून आपल्याला समजतं की मूवीमध्ये हे कन्वे करण्याचा प्रयत्न केला असतो की खऱ्या प्रेमाचा अर्थ लेट गो करण्यात असतो, जे बिट्टू करतो, ना की तुमच्या प्रेमाला जबरदस्ती मिळवणं, जे गोट्याची इव्हिल स्पिरिट म्हणजेच मुंजा करतो. सीन परत शिफ्ट होऊन चेतुकवाडीवर येतो आणि आपण बघतो की चेतुकवाडीची जागा एका बिल्डरने विकत घेतलेली असते आणि तिथली झाडं कट होताना आपण बघतो. चेतुकवाडी बाळू आधीच विकायची बोलतो, बट त्याची आई यासाठी नाही बोलते, म्हणून बाळू तेव्हा ती जागा नाही विकू शकत. बट आता त्याच्या आईच्या डेथनंतर बाळूला ते राईट्स मिळालेले असावेत, म्हणून कदाचित त्याने ती जागा बिल्डरला विकली असावी. आणि आपल्याला समजतं चेतुकवाडी आल्यापासून बाळू जरा पागल होतो आणि तो त्यावर सतत पाणी टाकायला सांगतो. नाही टाकलं तर तू सुकून जाईल असं बोलतो. आणि इथे आणखी एक ट्विस्ट रिव्हील होतो. ते स्पेशल चिन्ह बेला, बाळू आणि बकरीवर बनलेलं असतं. तर बेलाची आत्मा तर बेलाला परत मिळत असावी, बट बाळूची आत्मा त्या बकरीमध्ये गेली असावी आणि ते रिच्युअल परत झालं तेव्हा मुंजाची आत्मा त्या झाडामध्ये आणि झाडाची आत्मा बाळूमध्ये गेली असावी. म्हणून बाळू बोलत असावा की मी सुकत चाललोय, मला पाणी द्या. मूवीच्या एंडिंगला बिट्टूला परत मुंजा हॉन्ट करताना दिसतो, कारण तो ब्रह्मराक्षस असल्यामुळे संपवला जाऊ शकत नाही, फक्त बांधून ठेवला जाऊ शकतो. बट यावेळेस बिट्टू जरा पण न घाबरता ती स्पेशल छडी काढतो. म्हणजेच आपल्याला आता समजतं की बिट्टू आता पूर्णपणे मुंजाशी लढायला रेडी असतो, कारण त्याने घाबरणं आता सोडलेलं असतं. मूवीच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये आपण भेडिया मूवीच्या कॅरेक्टरला बघतो, जना आणि भास्कर. जना भास्करला शोधत असतो, कारण भास्कर भेडिया बनल्यानंतर जंगलामध्ये नग्न असतो. तेव्हा जना त्याला कपडे आणून देतो, जिकडे जनाच्या हातात मुन्नी नावाची चड्डी असते आणि भास्कर बोलतो, मुन्नीची चड्डी छी. आपण परत मुंजाला पण बघतो, जिकडे भास्कर विषाणू किंवा भेडिया हा जंगल वाचवण्याचं काम करतो. कदाचित तो चेतुकवाडीच्या जंगलाला वाचवायला आलेला असावा आणि इकडे होतो मूवीचा द एंड. तर मंडळी, ही होती मुंजा मूवीची स्टोरी. मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.